25-30 वर्ष शिक्षणदानाचं काम केलं, अनेक विद्यार्थी घडवले, त्यामधीलच अनेक शिक्षक IAS IPS अधिकारी झाले, उच्च विद्या विद्भूषित झाले आणि आता पुन्हा आम्ही आमची पात्रता सिद्ध करायला लावणं हे शासनाचं धोरण योग्य नाही। TETची सक्ती रद्द झाली पाहिजे, शिक्षण व्यवस्थेवरील संकट दूर करून सर्वांना मोफत आणि हक्काचं शिक्षण मिळालं पाहिजे, गोरगरिबांचं शिक्षण आणि शाळा जिवंत राहिल्या पाहिजेत अशी हाक देत जिल्ह्यातील हजारो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी महामोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। TETसह शासनाच्या एकूणच शैक्षणिक धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि उपस्थित लोकप्रतिनिधींनी शासनाच्या एकूणच शिक्षण धोरणावर जोरदार टीकास्त्र सोडले। जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना, शिक्षण संस्थांच्या सांगली जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून शिक्षकांच्या मूक मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चात शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले। जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाच्या TET विषयक अनिवार्यतेच्या निर्णयास अनुसरून प्राथमिक शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास होत असलेली विलंब प्रक्रिया तसेच शिक्षण विभागाकडून निकालाचा चुकीचा अर्थ घेऊन सुरू असलेली कार्यवाही यामुळे राज्यातील शिक्षक वर्गामध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, मुख्याध्यापक, संस्थाचालक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध संघटनांचा समावेश या आंदोलनात होता। मी विनायक शिंदे, जिल्हाध्यक्ष सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं आणि सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती व शैक्षणिक व्यासपीठ यांच्या वतीनं शिक्षकांच्या काही महत्त्वाच्या मागण्यासाठी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे। आणि या मूक मोर्चामध्ये आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयानं काल 2 महिन्यापूर्वी जो निर्णय दिला की सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना TET बंधनकारक आहे, तर या माननीय न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र शासनानं माननीय न्यायालयाकडे पुनर्विचार याचिका दाखल करून शिक्षकांना या TET परीक्षेतून मुक्त करण्यात यावं अशी एक आमची मागणी आहे। दुसरी, परवा 1 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनानं एक शिक्षण विभागानं शिक्षक संच मान्यता संदर्भात एक GR काढलेला आहे आणि त्या GR काढण्यामुळं त्या GRचे जर निकष पाहिले तर या निकषामध्ये महाराष्ट्रातील बरेच शिक्षक अतिरिक्त व्हायला लागलेले आहेत आणि हा GR रद्द करून पूर्वीच्या GRची अंमलबजावणी करून महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांची शिक्षक निश्चिती व्हावी ही एक आमची मागणी आहे। दुसरं, महाराष्ट्रातील जे शिक्षकांना अशैक्षणिक कामं लावली जातात ही कामं शासनानं काढून घेण्यात यावी ही तिसरी मागणी आहे। आणि महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना 2005 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी हे अशा अनेक मागण्या आम्ही माननीय शासनाकडं मागणी करत आहोत आणि जिल्हाधिकारी महोदयांच्या वतीनं शासनाला आमच्या भावना आम्ही कळवण्यासाठी आम्ही आता मूक मोर्चाचं मोठ्या संख्येनं नियोजन केलेलं आहे। या शासनानं या मागण्यांचा विचार करावा आणि या शिक्षकांना मागण्यातून मुक्त करण्यात यावं।